म्हणायचा मला नाही जायचं, मला भीती वाटते. बरं. कालवण, बाजरीची भाकरी, चपाती चपाती, काय काही तुम्ही डाळीचं कालवण त्यात चुरून बिरून खाणार भाकरी. काय म्हणायचं माहितीये का, त्याला वाचा येत नसायचं. मला काय वाचा येत नाही, मी काय लक्ष नाही देणार. कमेंट करणारी करतच राहतात, आपण त्यांच्याकडे लक्ष द्या. पण त्याच कमेंट करणाऱ्यांच्या आता त्यांनी चप्पल मारली तोंडावर. काय म्हणायचं तुम्हाला. बरोबर. सोशल मीडिया डोक्यावर घेतला होता असा गावखेड्यात राहणारा एक हरहुन्नरी कलाकार सूरज चव्हाण याच्या घरी. सूरज चव्हाण सध्या बिग बॉसच्या सेटमध्ये धुमाकूळ घालताय. बिग बॉसच्या घरामध्ये त्यांनी एंट्री केलेली आहे. सूरज चव्हाणचा टिकटॉक पासून सुरू झालेला सोशल मीडियावरचा प्रवास तो आज बिग बॉसच्या घरापर्यंत जाऊन पोहोचलेला आहे. सूरज चव्हाणनं या अगोदर का रे देवा नावाच्या सिनेमात देखील काम केलेलं आहे. आता सूरज चव्हाण हा बिग बॉसच्या घरात गेल्यापासून सूरज चव्हाण पुन्हा एकदा चर्चेत आलेला आहे की नेमकं सूरज चव्हाण बिग बॉसपर्यंत पोहोचला कसा. मात्र एकंदरीतच सूरज चव्हाणनं त्याची कहाणी सांगितली आणि पुन्हा एकदा सूरज चव्हाणची एक दुसरी बाजू होती, जी दुःखाची बाजू होती, ती महाराष्ट्राच्या समोर आली. सूरज चव्हाणची एक बहीण, सूरज चव्हाणनी सांगितलं होतं की त्याला 5 बहिणी आहेत. एक बहीण ही सूरज चव्हाणच्या घराच्या शेजारीच राहते, त्याचे दाजी आणि बहीण आहे, आणि सूरज चव्हाणांच्या वडिलांची बहीण त्याची आत्या ह्या देखील आपल्याबरोबर आहेत. सगळं सध्याचं हेच एवढंच सूरज चव्हाणचं जे कुटुंब आहे, म्हणजे त्याच्या बहिणी आणि त्याचे हे बाकीचे सगळे सोयरे. ताई आता तुम्ही टीव्ही बघताय का सध्या. बघतोय ना, आम्हाला खूप आनंद होतोय त्याला टीव्हीवर बघून. बर. भारी वाटते एकदम. त्याचं नशीब परत बदललं म्हणून. कारण त्याचं सगळं आता एकदम ही झालतं ना, लॉस मध्ये गेलता, लाईक ही कमी झालत. मग आता परत बिग बॉसच्या घरात गेल्यावर भारी वाटतंय. बर बर. आता ते बिग बॉसचं घर तुम्ही बघताय, सगळे बिग बॉसच्या घरात सगळे अगोदर टीव्हीवर काम केलेले नट नट्या सगळ्यांना शॉक बसलाय ना, तो अचानक कसा काय गेला. बर. ते माणसांना असं वाटतंय की तो कसा काय अचानक इतका बिग बॉसच्या डायरेक्ट सेट मध्ये ते घरात कसा काय गेला. ते कसा झाला संपर्क, तुमच्याशी कोणी संपर्क केला होता, काय झालं. त्याला फोन येत होता महिनाभर आधी. कोणाचा फोन येत होता. ते आनंद सर होते, ते बिग बॉसच्या घरात नेतात ना माणसं. बर बर. त्यांनी बरेच जण नेले. ते सरांचा फोन येत होता त्याला. तो म्हणायचा मला नाही जायचं, मला भीती वाटते. मला नाही जायचं, मी नाही कुठं राहिलो इतक्या दिवस, मला एवढ्या दिवस नाही जमणार राहिला. मग त्या मला म्हणला शिते मला असा असा फोन येतो मला बिग बॉसच्या घरात, बोल की तू एकदा. म्हणलं अरे बिग बॉसच्या घरात खरं का म्हणलं. मी विचारलं त्याला, तर म्हणलं हा अगं येतोय. मला खरं वाटलं नाही ना बिग बॉस. म्हणलं आता एवढं मोठं ऑफर म्हणलं आणि जास्त तर नक्कीच वाटत नव्हतं. बरोबर. आणि मग त्याने त्या सरांचा फोन आला, ते अभिषेक सर एक होते ते. मग ते म्हणले आम्ही उद्या भेटायला येणार, त्याला न्यायला येणार आहे, डायरेक्ट मीटिंग आहे. आणि मग त्यांनी आधी पहिली ओळख होती ना, त्यांचा फोनवर बोलले मी, जा म्हणलं चांगलं होईल तुझं, तुझ्यासाठी चांगले ही आहे म्हणलं, ऑपॉर्च्युनिटी चांगली आहे. मग ते म्हणला तू बोल त्यांच्याशी आणि बोलव. मग त्यांच्याबरोबर मी बोलले फोनवर, या म्हणलं सर. तसं मी त्याला सांगते व्यवस्थित समजून जा म्हणून हे करून. मग त्याला पाठवलं होतं, मीटिंगला गेलता आधी एक दिवस, आणि नंतर मग त्याचं सिलेक्शन झालं. आता सिलेक्शन झाल्याच्या नंतर सुरुवातीलाच त्याने त्याची सगळी कहाणी सांगितली, जी बहुतेक महाराष्ट्रातल्या लोकांना माहित नव्हती. आई वडील वारलेत वगैरे. नेमकं म्हणजे तुम्ही 5 बहिणी, म्हणजे काय तुमची कौटुंबिक काय परिस्थिती होती सगळी, म्हणजे काय झालं, वडील कधी वारलेत, कशाने. आमची गरीब परिस्थिती होती पहिल्यापासून. आमच्या वडिलांना आहे ना, आमच्या बहिणीचा एका बहिणीचा मिस्टर वारले होते. म्हणजे ते लहान एक मुलगी होती 3 महिन्याची, पोरगा होता 2 वर्षाचा. त्यावेळेस आमचं दाजी वारलं. ते आमच्या आप्पा म्हणजे वडिलांना टेन्शन आलं त्याचं, तेव्हापासून लय दारू प्यायला लागले होते. आणि त्यांना गाठ झाली इथं, गाठ झाली, ती कॅन्सरची गाठ झाली. त्यांना मला वाटतं वर्षभर दवाखान्यातच होते, DY पाटील मध्ये दवाखान्यात होते. मग ते कॅन्सर तिथनं ऑपरेशन करून घरी आले. बरं मला वाटतं ते वर्षभर होती ते राहिले. मग ते दुखायचं, रोज झोपाच्या गोळ्या ही आणाय जायची मी त्यांच्यासाठी.
आणि झोपच्या गोळ्या दिल्याशिवाय झोप काय येत नव्हती, ते दुखायचं ना ऑपरेशन. मी पळून आलती ते दवाखान्यात, बर बर बर. आणि परत ते मग दुखायला लागलं होतं ते ऑपरेशन. मग अचानक ते झटका झाला त्यांना. सूरजचं शिक्षण पण झालं नाही ना? शिक्षण तर लाडका होता, बर. आणि लाडका असल्यामुळे शाळेतच पाठवला नाही? पाठवायची की. आमची आई घरी आणायचा. आमची आई शिकलेली नव्हती तरी सुद्धा त्याला मारून पाठवायची. बर. पण हे आप्पाचा लाडका म्हणायचा, नको माझं शिकू दे पोरग, बर. शिकलं तरी नाही शिकलं तरी चालेल माझं पोरग. म्हणजे आमच्या शेळ्या होत्या ना त्यावेळेस, शेळ्या होत्या, शाळेमागे जायचा. शेळ्यांमागं बी जायचा. बर. शेळ्यांच्या मागं जायचा, लय हिंडायचं याड होत. बर. म्हणजे काय काम काय करायचं आता? ह्या टिकटॉक आल्यानंतर तो आला अचानकच सोशल मीडिया. त्याच्या अगोदर काय काम करत होता? मी ऐकलंय की गौंड्याच्या हाताखाली पण जायचा. गौंड्याच्या हाताखाली जायचा, खताचे कोंबड खत भराय, सगळं काम करतो. हा हा. कामाला सगळ्यात लय काम करत, कुठले बी काम सांग. मी आता मी ज्यावेळेस आलो त्यावेळेस आल्या आत्यांच्या डोळ्यात पाणीच आलं, म्हणजे त्या रडायलाच लागल्या. काय म्हणजे कशामुळं तुम्हाला ते रडू आलं बरं? म्हणजे काय तुम्ही म्हटलं की त्याचं जेवणाचं कसं काय, म्हणजे काय प्रश्न पडलाय तुम्हाला? म्हणजे ते राहिले नाही ना कुठे पहिल्यापासून. बर. लहान होतं तसं सांभाळलं मी. बर. म्हणजे जेवायला त्याला ती खात नाही असलं दुसरं काय, म्हणून मला रडाय आलं. म्हणलं याचं जेवायचं व्हायचं कसं आता? ही बाकीची लोक खाणारी चांगलं चांगलं, आणि ह्यो काय खाणार म्हणलं आता? त्याला कालवून भाकरीशिवाय खायला लागत नाही. बर. मग तसं ती वाईट वाटलं. म्हणजे तो असलं भारी जेवण जेवत नाही म्हणून जेवणार नाही असं वाटलं नाही मला. नाही, त्याला काय माहितीये का, त्याला लय असं म्हणजे ते पचतच नाही, पचत नाही त्याला अन्न. तर बाहेर जायचं नाही आता ह्याला. म्हणजे हॉटेल मधलं जे काय आपण म्हणतो पंजाबी डिशेस आहे किंवा हायफाय जेवण मोठ्या लोकांचं, नाही त्याला त्याचा आवडत आणि पण त्याचा नाही ते. मिळच नाही. मिळत मग त्याचा रोजचा आहार काय असतो? तर काय आपलं कालवण, बाजरीची भाकरी, चपाती चपाती, काय काही बी. तुम्ही डाळीचं कालवण त्यात चुरून बिरून खाणार भाकरी. मग आता समजा तिथं त्याला काय नाश्त्याला इडली असेल, डोसा तसलं नाही. असेल, तसलं पण नाही आवडत. तर माझं पोट नाही भरत आहे तसलं खायला, नाही म्हणतो मला आई नाही वडील आवडत. वारल्यापासून म्हणजे कुठं लावलंच नव्हतं ना मी त्याला अजिबात असं. बर. ही दोनच होते, सगळ्या बाकीच्या मुलींचे लग्न. नाही मला करून सांगा, दिले. बिग बॉस सारख्या सेटवर खूप मोठे मोठे कलाकार असतात. आता तुम्ही बघताय की रितेश देशमुख त्याचे म्हणजे ते बिग बॉस आहेत, त्याच्यामध्ये ते अँकरिंग करतात किंवा सगळे सूत्रसंचालन त्यांच्याकडे राहतं. त्याच्यानंतर आता सुद्धा आपला कोल्हापूरचा धनंजय पवार पण, डीपी पण त्याच्या बरोबर आहे, किंवा तो छोटा पुढारी आहे. पण त्याच्याबरोबर अनेक मोठे कलाकार आहेत, जे कलाकार गेले अनेक वर्ष सिनेमा सृष्टीत काम करतात, ते सुद्धा त्याच्या बरोबर आहेत. तुम्हाला काय वाटतं की एवढ्या मोठ्या कलाकारांबरोबर सूरज आज त्यांच्या बरोबर तिथं घरात राहतोय? काय वाटतं बघून टीव्हीला संध्याकाळी बघताना? म्हणजे आश्चर्य पण वाटतं तेवढंच की एवढ्या मोठ्या ह्यांच्या बरोबर काम करायचं, म्हणजे कितीतरी माणसं त्यांच्यासाठी झालेली असतात. बरोबर. हो. मग ते एवढ्या मोठ्या कलाकारांबरोबर काम करतोय म्हणजे लय, म्हणजे हेच वाटतं आम्हाला, लय आनंद होतो. म्हणजे नाही आता हे झालं. दुसरी एक बाजू आपल्याला खरं तर सगळ्याच विषयांवरती आपण बोललं पाहिजे. सूरज हा एकतर शिकलेला नाही, आई वडील गेलेत. कसं तरी तुम्ही सांगितलं की अगदी लोकांचं शेणखत वगैरे उचलून भरायला जायचं, अशा पद्धतीचं काम केलं. ट्रोल केलं गेलं म्हणजे आता मला त्याबद्दल कमेंट पण तो काय म्हणायचं माहितीये का, कमेंट मला काय वाचा येत नाही, मी काय लक्ष नाही देणार कमेंट करणारी करतच राहतात, आपण त्यांच्याकडे लक्ष द्या. पण त्याच कमेंट करणाऱ्यांच्या आता त्यांनी चप्पल मारली तोंडावर, काय म्हणायचं तुम्हाला? बरोबर. कारण आहे ना, त्याला किती म्हणजे कमेंट जर तुम्ही वाचल्या असत्या ना पहिल्या तर लय घाण यायच्या, पण त्याचं एवढं वाईट ही होऊन सुद्धा तो हसवायचं म्हणजे थांबला काय का ना, त्याचं त्यांनी काम सोडलं नाही. त्याला मी पण म्हणायचे, हे काय कमेंट करणार, त्यांच्याकडे काय लक्ष द्यायचं नाही आपण. आपलं काम आपण करत राहायचं. काय स्वभाव आहे बरं नेमका सूरजचा? म्हणजे इनोसंट वाटतो मला तो. तुम्ही त्याच्या बरोबर लहानाचे मोठे झाल्यात, त्याला राग पण लगेच येतो. चिडका पण आहे, चिडकाले काय बोल ना लगेच राग पण येतो.
म्हणजे समजा एखादी गोष्ट त्याच्या मनाविरुद्ध झाली, राग येतो. हा त्याचा आता एक डायलॉग माझं आता डोकं फिरायला लागलंय, माझं डोकं ते त्याला म्हणजे काय झालं माहितीये का, त्याच्या डोक्यातच बसलं नाही, मी काय करणार आहे इथं, आणि ही काय माझ्या डोक्यातच बसलं, ते म्हणते माझं डोकंच फिरलंय. फोन बिन आला का एवढ्यात तुमचा? अलाउड नाही ते सरांनी केलता ना फोन, ते म्हणले तुम्ही काळजी करू नका, आमचं लक्ष आहे त्याच्यावर, हो आम्ही बरं लक्ष ठेवतोय त्याच्यावर, तुम्ही फक्त त्याला बाहेरनं सपोर्ट करा. म्हणलं बाहेरनं सगळ्यांना, आम्ही ज्याच्या फोनवर पण इतके फोन येतात ना, फोन आमच्या पशीच आहे, फोन सगळ्यांना आम्ही सांगतो त्याला. त्याच्या ट्रोल करण्यावरून मला तुम्हाला एक सांगायचंय की आता पण ज्यावेळेस तो बिग बॉसच्या घरात गेला ना, त्यावेळेस पण काही लोकांनी ट्रोल केलं की बाबा बिग बॉस मध्ये तुम्ही क्वालिटीच्या लोकांना, त्या लोकांना तुम्ही काय सांगणार आहे? त्यांना म्हणायचंय, एवढंच म्हणायचंय, तुम्हाला गरीब माणसांची काही ही नाही का तिथं, तुम्ही मोठेच माणसं बघू शकता का गरीबातनं माणूस मोठं वर जाऊ शकत नाही का? तुम्ही मोठ्यांना का ट्रोल करत नाही? बरोबर. गरिबांनाच का असं करता? बरोबर आहे का नाही? बरोबर. मोठ्यांच्या माणसांना म्हणा बरं तुम्ही असं, तो चिखलातला असू नाही तर मातीतला असू, बरोबर, कसा का असा ना, पण तो गेलाय आज, तुमची ते तिथपर पोचण्याची ही पण नाही, लायकी पण नाही. काय ट्रोल करायचंय ते करा, त्याच्या माग आई मरी माता आहे आमची. आज आता हो मरी माताची यात्रा आहे ना तुमच्या झाली, मी ते तो यात्रा केल्याशिवाय गेला पण नाही. होय का? जवळ म्हणला माझी देवीची यात्रा होत नाही तर मी जाणार नाही. बर. त्या सरांना म्हणलाच होता, ते सर किती माग लागले होते, चल महिना 2 महिने लागले होते माग, ते म्हणलं माझी यात्रा नेमकी त्या प्रेड मध्ये पुण्यातला, मी काय येणार नाही. त्या माणसाने त्याला म्हणजे केलं, म्हणलं जाचीन का तू? नाही, काही लोक असतात समाजात, त्यांना एखाद्याचं टॅलेंट समजतं, त्याच्या मागे उभं राहण्याची दानत, किंवा ज्यांना समजतं की ह्याच्याकडे काय, ते प्रत्येक माणसाकडे गुणदोष असतात, कोणाकडे काय वेगवेगळे, प्रत्येकाकडे गुणदोष असतात. त्याच्यामध्ये पण तुम्ही सांगितलं जसा त्याला राग आहे किंवा त्याला पटकन राग येतो. तुम्ही बिग बॉस मधल्या त्याच्या बाकीच्या सगळ्या कलाकार त्याच्याबरोबर जे काम करतात त्यांना काय सांगाल की सूरजच्या ह्या गोष्टीपासून तुम्ही सावध राहा किंवा काय? अचानक राग येतो त्याला, बर, पण आता ते रागवायचं नाही, मला वाटतं त्याला सांगितलंय सगळ्यांना समजून घे, सगळ्यांची व्यवस्थित वाग, फक्त हात कोणावर उचलू नको, काय नको, रागीट आहे पण समजून घेणार आहे तसा. एखाद्याची माया तर एखादं रडायला लागलं ना लगेच माया म्हणजे डोळ्यातनच पाणी येतं. त्याच्याबरोबर काम करणारे जे सगळे कलाकार आहेत ते दिग्गज मोठे आहेत. सूरजची बहीण म्हणून तुम्ही त्यांना काय आव्हान कराल? म्हणजे आता सूरज त्यांच्या बरोबर काम करतोय किंवा राहतोय, बहीण म्हणून तुम्ही रोज लक्ष ठेवता, आता तुम्ही त्यांना काय आवाहन कराल त्या कलाकारांना? आव्हान करायचं म्हणजे सूरजच्या बाबतीत आता तुम्हाला समजा जी काळजी वाटते किंवा काय वाटतंय? फक्त त्याला सांभाळून घ्या एवढंच वाटतंय, कारण त्याला वाचता येत नाही बर का, आणि लिहिता पण येत नाही. बरोबर. त्याला जेवढं आपण बोलू ना, समजून सांगू, बोलून सांगू, तेवढं त्याच्या डोक्यात लगेच बसतं. हिंदी बोला येत नाही, काय बोला येत नाही, फक्त त्याला सांभाळून घ्या एवढंच म्हणणं आहे माझं. बरं. तसा एवढा म्हणजे हुशार नाही ना, तेवढंच आम्हाला वाटतं. टॉयलेटचं म्हणजे ते नाही, ते सांगतात समजून, सर म्हणजे ते सगळे घेतात समजून त्याला. आता टॉयलेटचं ह्याचं काय पण गावाकडे राहिलेलं आहे, अडाणी आहे, म्हणजे मेन शिक्षण शिक्षण 7वी पास आहे, पण ती काय शाळेत गेलाय, शाळेचा गेलाय पण पुस्तकाची गाठ नाही. ती हेड सर ही पण देत नव्हती, दाखला देत नव्हती. मी गेली, मला म्हणला तू जा, तुझ्याशिवाय दाखला कोणी देणार नाही. मग द्या म्हणलं सर, म्हणला तुम्ही कशाला आलात आहे, सूरजला घेऊन या. मला त्यांनी लई पळावलं या, शाळेत येत नसाय, जाई नसायचं. मी म्हणलं असू द्या, जाऊ द्या, त्याला लागतोय दाखला. आता लागत होता ना कशाला, दाखलं काढून ठेवलं होतं, बिग बॉस साठी लागत होतं. सूरजला काय शुभेच्छा द्यायला आता तुम्ही बिग बॉसच्या घरात जिंकण्यासाठी? तुम्ही एकदा कॅमेऱ्याकडे बघून सांगा, सूरजला आव्हान करा. सूरजच्या चाहत्यांना आता पुढे जाऊन त्याच्यामध्ये वोट असतं किंवा काय, तर सूरजची बहीण म्हणून तुम्ही काय महाराष्ट्रातल्या प्रेक्षकांना आव्हान कराल? एवढंच आव्हान करते की त्याला सपोर्ट करा, बाहेरनं वोटिंग करा, जास्त प्रमाणात त्याला प्रेम द्या तुमच्या ह्याने, आणि जिंकूनच आला पाहिजे. बिग बॉसची ट्रॉफी जिंकून आला पाहिजे, अख्ख्यांच्या नाकावटीच. बस एवढं. त्याला वाईट बघितलंय ना, त्यांच्या ह्याच्यावरती चांगलाच होऊन आला पाहिजे. बरोबर. खरं तर यश हे प्रत्येकाच्या कष्टावरती अवलंबून असतं. सूरज आता जसं त्याच्या बहिणीनं सांगितलं की सूरजला वाचता येत नाही, त्याच्यामुळे त्याच्यावरती काय कमेंट होत आहेत
याच्याकडे त्यांनी बघितलं नाही. ज्यावेळेस कमेंट यांनी वाचून दाखवल्या त्यावेळेस त्यानं सांगितलं की ह्या गोष्टींकडे आपण दुर्लक्ष केलं पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टींचा आपण खरं तर सर्व सुजाण लोकांनी बोध घेतला पाहिजे की समाजाचा विरोध भल्या भल्या लोकांना पत्करावा लागलाय. पण जे थांबले ते थांबले, पण जे थांबत नाहीत ते सूरज चव्हाण सारखे त्या क्षेत्रामध्ये बिग बॉसच्या घरापर्यंत पोहोचू शकतात, सिनेमापर्यंत पोहोचू शकतात. सूरज चव्हाणच्या या कुटुंबियांशी आपण चर्चा केलेली आहे. तुम्हाला देखील सूरज चव्हाणबद्दल काय वाटतं हे तुम्ही कमेंट करून नक्की कळवा. सूरज चव्हाण हा गावखेड्यातला, अतिशय छोट्या गावातला, हे जे मोडवे गाव आहे हे खूप छोट्या गावातला गरीब कुटुंबातला, आई वडील नसलेला हा तरुण आहे जो त्याच्या संघर्षातून, त्याची वाणी वेडी वाकडी असू शकते पण मनात त्याच्या पाप नसतं हे देखील गावातील किंवा त्याच्या नातेवाईकांकडून सांगण्यात येतं. सूरज चव्हाणला खूप साऱ्या शुभेच्छा. बिग बॉसची ट्रॉफी जिंकूनच ये. पुन्हा एकदा सूरज चव्हाणला शुभेच्छा. धन्यवाद.